शिक्षक, गुरुजी, मास्तर, पण तो सध्या विद्यार्थ्यांना घडवतो, विद्यार्थ्यांना मोठं करतो, आपल्या पायावर उभं करतो, त्याच्या घराचं चित्र बदलतो. पण आज तोच उपाशी आहे, तोच रस्त्यावर आहे. आमदार खासदार विधानभवनामध्ये आहेत, बढियापैकी बाजूला काजू ठेवलेले आहेत, बिस्लरीची पाण्याची बॉटल ठेवलेली आहे, आणि तोच शिक्षक चिखलामध्ये आपल्या न्यायासाठी लढत आहे. विषय मुंबई आंदोलन. शिक्षकांना अनुदान देणार का? मुळात दरवर्षी तुम्ही 20% अनुदान द्यायला पाहिजे. 5 वर्षात कुठलीही शाळा 100% करायला पाहिजे. पण एखादा शिक्षक 57व्या वर्षात येतो, त्याचं अनुदान भेटत नाही. अरे तो एक माणूस आहे, तो शिक्षक या नात्याने समाज माणसात वावरत असताना शिक्षक म्हणल्यावर हा याचं घर चांगलं चालू शकत असेल, यांच्या लेकराचं शिक्षण तरी चांगलं करू शकत असेल, असा तरी भरमनिरास लोकांचा असतो. पण त्या शिक्षकाच्या घरात 20% अनुदान, येणारा एकूण पगार 20-22 हजार रुपये, त्यामध्ये रूम भाडा आहे, शिक्षक या नात्याने समाजात मेंटेन करायचे, लोकांना चहा पाणी करायचे, आपल्या लेकराची चांगल्या शाळेमध्ये व्यवस्था करायची आहे, आणि 20% पगारामध्ये त्याला BLOचं काम करायचे, त्याला मतदार यादीचं काम करायचे. त्यानंतर शिक्षकाची बायको म्हणल्यावर तिलाही चांगले चुंगले कपडे लागतील, तिलाही समाज माणसामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण हे त्या कमी पगारातून होतं का? त्यानंतर ज्या संस्था चालकाकडे तो शिकवायला आहे, ज्या संस्था चालकाच्या शाळेमध्ये आहे, त्याचा पगार पूर्ण होत नसल्यामुळं हा संस्था चालक काढून टाकतो का काय? म्हणून संस्था चालक म्हणेल तो काम त्याला करावं लागते. त्याच्या पोरीचं लग्न आहे, याला वाढवावं लागते. तो एखाद्या संस्थेत आला, त्याच्या काही असेल नसेल, पण त्याच्यासाठी उभं राहावं लागते. तो सांगेल ते काम ऐकावं लागते. रोजंदाराच्या घड्याप्रमाणे त्या शिक्षकाला ते राबवत असतात. अरे त्या शिक्षकाला या देशामध्ये आत्मसन्मान नसेल तर प्रश्न आहे, शिक्षक आणि विद्यार्थी कसे घडवायचे? शिक्षकाने विद्यार्थ्यामध्ये तो स्वाभिमान निर्माण कसा करायचा? कारण त्याला स्वाभिमानासाठी इथं रस्त्यावर बसवावं लागत असेल, त्याला स्वाभिमानासाठी आपल्या न्यायासाठी लढावं लागत असेल, तर तो शिक्षक जो विद्यार्थी घडवणार आहे, ज्याला पिलर ऑफ द नेशन म्हटलं जातं, त्या शिक्षकावर एवढी वाईट वेळ का? मग शिक्षक मतदारसंघातून निवडलेल्या आमदारांचं काय? पदवीधरमध्ये निवडून आलेले आमदार काय शेंगा सोडलेत का? यांचं काम नाही का यावेळेस साथ देण्याचं? काम नाही विरोधी पक्षांचं इथे येऊन एकत्र उभं राहण्याचं? आणि म्हणून या शिक्षकांच्या हाकेला, जे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहे, तुमचा पगार बंबाट आहे, कळलं का? तुमच्याकडून त्यांच्याकडे कामं सारखे आहेत, तर तुमचं काम आहे प्रशासन तुमच्यावर कोणती कारवाई करेल हे विचारत न घेता, आपल्या मोठा भाऊ भुकेसाठी व्याकुल आहे, त्याच्या घराचा संसार उघड्यावर आलाय, त्याच्या हातात पैसा नाही, कवडी मोल त्याचं आयुष्य झालंय, तर त्याला साथ देणं तुमचं काम आहे. पण भेकाडा हो, तुमचं म्हणणं आहे माझं बरोबर चालू आहे ना, मला काय घेणे? तेव्हा तुमचं काम होतं यांच्यासोबत तुम्ही उभं राहणं. उद्या तुमची अडचण झाली तर तुम्ही खऱ्या अर्थानं सरकारी कर्मचारी म्हणून यांचा तरी वाद शाळेपुरता चालेल, पण तुमचा वाद शासनासोबतचा आहे, तर त्यावेळेस हे तुमच्या सोबत येतील. म्हणून प्रत्येक शिक्षकाने यांच्या पाठीशी उभं राहणं, यांच्यासोबत राहणं, आपली ताकद दाखवणं आणि आपला न्याय मिळवून घेणं ही काळाची गरज आहे. यांनाही पगाराची गरज आहे, यांनाही पैशाची गरज आहे. कारण जगात कुठलंही सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून तो शिक्षक जगला पाहिजे, त्याचा परिवार जगला पाहिजे, त्याच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. जर तो शिकून लोकांच्या लेकराचं कल्याण करत असेल, तर आज त्याचे लेकरं उपाशी राहत असेल, त्याच्या घरात कवडी नसेल, त्याच्या घरात खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत असेल, तर यावर दोषी शासन आहे. शासनाला विनंती आहे, ह्या देशातल्या शिक्षकांना आंदोलन करावं लागते, ह्या देशातल्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागते. पण कुठलाही आमदार खासदार न आंदोलन करता तुम्ही त्यांना पेन्शन देता, त्याची पगारवाढ करता, हे का? यांना 20% देऊन गेली 10 वर्ष तुम्ही यांचं अनुदान वाढवलं नाही. अरे त्या 20-25 हजारामध्ये घर या काळात चालवायचं कसं? गॅसची भाववाढ झकमार तुम्हीच केली, प्रत्येक गोष्टी तुम्ही वाढवल्यात, आणि एवढ्या कमी पगारात त्यानं घर चालवायचं कसं? संस्था चालकाकडे पुन्हा 20 लाख पहिले घातलेले आहेत, कुठंतरी शेती विकलेली आहे, ते आणखी त्याला मिळालेले नाहीत, आणि या पगारातून पुन्हा संस्था चालकाला थोडंफार कटिंग करून कमी करून द्यायचे आहेत. एवढ्यातून त्यानं घर कसं चालवायचंय? म्हणून त्याला तुम्ही न्याय देणार का? आणि म्हणून 11 तारखेला पुण्यावरून मी देखील ह्या शिक्षकांना साथ देण्यासाठी त्याच्यातले असे काही शिक्षक आहेत 57 वर्ष झाले, 10, 15, 20 हजार रुपये पगार आहे, आणखी तो परिपूर्ण अनुदानित झाला नाही, पूर्ण पगार त्याला मिळाला नाही. अरे रिटायरमेंट नंतर त्याच्या पोरांनी प्रश्न विचारला की पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? तर कदाचित त्या शिक्षकाच्या डोळ्यात पाणी येईल, आणि तो शिक्षक आत्महत्याकडे का जाणार नाही हा प्रश्न आहे, तो आत्महत्या का करणार नाही हा प्रश्न आहे. आणि त्याने जर जीवाचं बरं वाईट केलं तर याला दोषी कोण हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. शासन जागे व्हा, सरकार जागे व्हा.
तुम्ही त्या सभागृहातून कधीतरी सत्तेत असणाऱ्या एखाद्या आमदारानं, मंत्र्यानं त्या शिक्षकाची व्यथा जाणून घ्या. आहे ना, आज BLOचं काम करताना एक शिक्षक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावलाय. त्या घराचं चित्र पहा. कधी कधी संस्था चालक असेल, संस्था चालकाचे नातेवाईक असतील, ते कधी कधी शिक्षकाची पिळवणूक करतात, तेव्हा कधी शिक्षक सुसाईड करतो. तीही उदाहरणं पहा. अरे तो शिक्षक आहे, तो विद्यार्थ्यामध्ये स्वाभिमान निर्माण करतो, तो विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करतो, तो विद्यार्थ्याला पुढे आयुष्यात कसं वागायचं हे शिकवतो. पण आज तोच कधीतरी कुठतरी कोलमांडलाय, त्याचा संसार कोलमांडलाय, घरामध्ये फुटकी कवडी नाही, लेकराच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आलाय. जगाला आपण शिक्षक आहे, लोक आपल्याकडे आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, पण आतमध्ये काहीच नाही आहे. आणि म्हणून ह्या शिक्षकाला न्याय मिळावा एक अपेक्षा आहे. 11 तारखेला पुण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी 12 तारखेला नक्कीच या शिक्षकांच्या भेटीला, शिक्षकांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, शिक्षकांच्या मागण्याचा विचार करा, शिक्षकांना न्याय द्या. कारण ते जर सुखी असतील, ते जर आनंदी असतील, तर त्या आनंदाने विद्यार्थी देखील चांगले घडवतील, ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून त्या शिक्षकाच्या, आणि एवढं करून पुन्हा तुम्ही त्याच्या मागं TET नावाचं एक नवीन घोडं लावलं, त्यानं TETचा अभ्यास करायचा का स्वतःच्या लेकराचा अभ्यास घ्यायचा, ह्या गोष्टीचा थोडा विचार करा. तो शिक्षक आहे, तो पण एक माणूस आहे, तो जगला पाहिजे, एवढी सरकारकडे माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.